सर्वांचं आजच्या या अत्यंत विशेष आणि सखोल चर्चेत खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका प्रश्नात शिरणार आहोत जो कदाचित मानवी इतिहासातील सर्वात जुना आणि सर्वात गूढ प्रश्न आहे. नक्कीच. हा प्रश्न खरोखरच खूप मोठा आहे. हो ना, तोच प्रश्न म्हणजे काहीच नसण्यापेक्षा काहीतरी का अस्तित्वात आहे, शून्याऐवजी हे एवढं मोठं विश्व, हे तारे, ग्रह आणि आपण स्वतः का अस्तित्वात आहोत? अगदी बरोबर. हा तत्वज्ञान आणि भौतिकशास्त्रातील सर्वात मूलभूत प्रश्न आहे. आजच्या या सखोल चर्चेसाठी आपल्याकडे जगभरातील प्रख्यात संशोधन लेख, क्वांटम भौतिकशास्त्राचे अतिशय गुंतागुंतीचे सिद्धांत आणि शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या तत्वज्ञानाच्या नोंदींचा एक मोठा साठा आहे. आणि या सगळ्या माहितीच्या आधारे आपण आज या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. मला पूर्ण कल्पना आहे की सुरुवातीला हा विषय ऐकायला थोडा जड वाटू शकतो, पण आपण हे अगदी सोप्या भाषेत आणि उदाहरणांसह उलगडून पाहूया. हो, कारण शून्यता किंवा काहीच नसणे ही कल्पना वरवर पाहता जितकी सोपी वाटते तितकी ती मुळीच नाहीये. हो ना, म्हणजे एक रिकामी खोली डोळ्यासमोर आणली की आपल्याला वाटतं, हा, हीच ती शून्यता. अगदी तसंच. पण मानवी कल्पनेच्या आणि आकलनाच्या पलीकडे जाणारी ही एक अत्यंत गुंतागुंतीची संकल्पना आहे. आजची ही चर्चा आपल्याला दाखवून देईल की आपण ज्याला रिकामी जागा किंवा पोकळी समजतो ती खऱ्या अर्थाने कधीच रिकामी नसते. म्हणजे आजचा आपला हा प्रवास खूपच रंजक असणार आहे. आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे प्राचीन काळापासून या शून्यतेचा ऐतिहासिक आणि तत्वज्ञानात्मक प्रवास पाहूया. हो, प्राचीन ग्रीक काळापासून सुरुवात करणं योग्य ठरेल. प्राचीन ग्रीक काळात या शून्यतेबद्दल किंवा पोकळीबद्दल काय विचार होता याचा इतिहास फार रंजक आहे. पार्मेनिड्स या ग्रीक तत्ववेत्त्याने तर शून्यतेचं अस्तित्वच थेट नाकारलं होतं. हो, पार्मेनिड्सचा तो विचार खूपच क्रांतिकारी होता त्या काळी. त्याचं म्हणणं असं होतं की आपण ज्या गोष्टीचा विचार करतो किंवा ज्याबद्दल बोलतो ती गोष्ट अस्तित्वात असावीच लागते. त्याने यासाठी अटलांटिसचं अतिशय सुंदर उदाहरण दिलं होतं. अटलांटिसचा दाखला. जर आपण म्हणालो की अटलांटिस अस्तित्वात नाही, तर हे वाक्य समजून घेण्यासाठी आधी अटलांटिस नावाची काहीतरी कल्पना आपल्या मेंदूत अस्तित्वात असावी लागते. अगदी बरोबर. म्हणजेच जी गोष्ट मुळात अस्तित्वातच नाही तिचं वर्णन करणं हेच मुळात तर्कहीन आहे, असा त्याचा तो युक्तिवाद होता. आणि त्यानंतर मग महान तत्ववेत्ता अरिस्टॉटलचा विचार समोर आला. अरिस्टॉटलचं ते प्रसिद्ध वाक्य आहे, निसर्गाला पोकळी मान्य नाही. हो, निसर्गाला पोकळी मान्य नाही. जर आपण याला एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर अरिस्टॉटलचा हा प्रभाव पुढची शेकडो वर्ष कायम होता. विश्वात कुठेही पूर्णपणे रिकामी जागा असूच शकत नाही असं ठामपणे मानलं जायचं. पण पुढे मध्ययुगात विज्ञानाच्या आणि धर्माच्या विचारधारेत काहीतरी मोठा संघर्ष झाला होता ना? हो, बरोबर. विशेषतः 1277च्या निषेधानंतर म्हणजे ख्रिश्चन धर्मगुरू आणि विचारवंतांमध्ये अरिस्टॉटलच्या या विचारावरून एक वेगळी चर्चा सुरू झाली होती. अच्छा, तो 1277चा निषेध. हो, त्यांचा मुद्दा असा होता की जर आपण असं मानलं की देवाला पोकळी निर्माण करता येत नाही तर ती देवाच्या सर्व शक्तिमानतेवर मर्यादा आणल्यासारखं होईल. म्हणजे देवाला काहीही करता येतं, मग पोकळी का नाही? अगदी तसंच. देवाने हे जग शून्यातून निर्माण केलं ही जी संकल्पना आहे ती टिकवण्यासाठी पोकळी अस्तित्वात असू शकते या कल्पनेला धर्मगुरूंना मान्यता द्यावी लागली. म्हणजे जे आधी फक्त तत्वज्ञानापुरतं मर्यादित होतं त्यात धार्मिक विचारांची भर पडली. पण पुढे जाऊन 17व्या शतकात वैज्ञानिक क्रांतीच्या काळात ब्लेस पास्कल याने प्रत्यक्ष प्रयोग केला ना? हो, पास्कलने बॅरोमीटरचा वापर करून तो ऐतिहासिक प्रयोग केला होता. त्याने काचेच्या एका नळीत पारा भरला आणि ती नळी पाऱ्याच्याच एका भांड्यात उलटी उभी केली. हवेच्या दाबामुळे पारा एका विशिष्ट पातळीवर जाऊन थांबला. पण नळीच्या वरच्या भागात जी जागा उरली तिथे हवा नव्हती किंवा दुसरं काहीही नव्हतं. ती खऱ्या अर्थाने पोकळी होती. अगदी बरोबर. पास्कलने या साध्या प्रयोगातून अरिस्टॉटलचा तो जुना सिद्धांत मोडीत काढला आणि पोकळीचं भौतिक अस्तित्व प्रयोगशाळेत सिद्ध केलं. पण यावरून गॉटफ्रेड लाइबनिझने एक वेगळाच प्रश्न विचारला होता. हो, लाइबनिझने यावर एक अतिशय सखोल आणि मूलभूत प्रश्न उपस्थित केला. लाइबनिझच्या मते निसर्ग नेहमी साधेपणा निवडतो. साधेपणा? जर आपण विचार केला तर काहीतरी असण्यापेक्षा काहीच नसणे हे निसर्गासाठी सर्वात सोपं आहे.
शून्यतेमध्ये कोणताही गुंता नसतो. अगदी. रविवारी सकाळी जसं आपल्याला काहीच न करता शांत पडून राहावंसं वाटतं, तसंच बरोबर. शून्यपेत राहायला काहीच ऊर्जा किंवा मेहनत लागत नाही. मग तरीही हे इतकं गुंतागुंतीचं जग का अस्तित्वात आलं? या प्रश्नावर आधुनिक तत्ववेत्ते पीटर व्हॅन इन्वेगेन यांनी सांख्यिकीय दृष्टिकोनातून उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे गणिताच्या संभाव्यतेच्या आधारे. हो, त्यांनी एका लॉटरीचं अत्यंत चपखल उदाहरण दिलंय. कल्पना करा की अस्तित्वात असू शकणाऱ्या सर्व संभाव्य विश्वांची एक अनंत लॉटरी आहे. अच्छा, अनंत लॉटरी. या अनंत विश्वांमध्ये पूर्णपणे रिकामं किंवा काहीच नसलेलं असं फक्त एकच विश्व असू शकतं. उरलेली अनंत विश्वे ही कोणत्या ना कोणत्या गोष्टींनी भरलेली असतील. म्हणजे एक रिकामण माटकी सगळी भरलेली. त्यामुळे जर या अनंत लॉटरीतून एक विश्व अचानक बाहेर आलं तर ते पूर्णपणे रिकामं असण्याची सांख्यिकीय शक्यता अगदी शून्य इतकी असते. अरे वा. या उलट काहीतरी अस्तित्वात असण्याची शक्यता जवळजवळ 100% असते. काहीतरी अस्तित्वात आहे कारण सांख्यिकीय दृष्ट्या ते अटळ आहे. हे खूपच भारी आहे. इथून पुढे हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण आपण आता क्वांटम व्हॅक्यूमबद्दल बोलणार आहोत. 20व्या शतकात क्वांटम मेकॅनिक्सने रिकाम्या जागेची व्याख्याच पूर्णपणे बदलून टाकली. हो, क्वांटम मेकॅनिक्सने सगळा दृष्टिकोनच बदलला. शास्त्रानुसार विश्वात मुळात कण नसून सर्वत्र पसरलेली क्षेत्रे किंवा फील्ड्स आहेत. हे समजण्यासाठी आपण एका समुद्राचं उदाहरण घेऊ शकतो. समुद्र म्हणजे एक अत्यंत विशाल क्षेत्र आहे आणि त्या समुद्रात उठणाऱ्या लाटा म्हणजे आपण पाहतो ते कण आहेत. लाटा म्हणजे कण? जेव्हा समुद्र शांत असतो तेव्हा तिथे लाटा नसतात, पण याचा अर्थ समुद्र अस्तित्वात नसतो असं नाही. याच संकल्पनेतून क्वांटम व्हॅक्यूम ही अत्यंत महत्वाची कल्पना समोर येते. आणि इथेच हायझेनबर्गचं अनिश्चिततेचं तत्व येतं ना? अगदी बरोबर. वर्नर हायझेनबर्गच्या अनिश्चिततेच्या तत्वानुसार क्वांटम जगात कोणतीही गोष्ट 100% स्थिर असूच शकत नाही. जर एखादी जागा पूर्णपणे रिकामी आणि स्थिर असेल तर तिची ऊर्जा नक्की शून्य असेल, पण निसर्गाला अशी परिपूर्ण शांतता किंवा निश्चितता मान्य नाही. म्हणजे पोकळी कधीच पूर्णपणे शांत नसते. बरोबर. त्यामुळे अगदी रिकाम्या पोकळीतही सतत ऊर्जेची उलाढाल सुरू असते, ज्याला झिरो पॉइंट एनर्जी म्हणतात. थांबा, म्हणजे जर मी एखाद्या पेटीतून सगळी हवा, प्रकाश आणि सगळे कण बाहेर काढले आणि एक परिपूर्ण निर्वात पोकळी तयार केली, तरीही त्या पेटीच्या आत ऊर्जा शिल्लक असेलच? हो, तिथे ऊर्जा असेलच. आणि याचा प्रत्यक्ष पुरावा आपल्याला कॅसिमिर इफेक्टमध्ये पाहायला मिळतो ना? हो, कॅसिमिर इफेक्ट हा याचा खूप मोठा पुरावा आहे. जेव्हा निर्वात पोकळीत धातूच्या 2 अत्यंत पातळ प्लेट्स एकमेकांच्या अगदी जवळ ठेवल्या जातात, तेव्हा त्या आपोआप एकमेकांकडे ढकलल्या जातात. तिथे कोणताही बाह्य दाब नसतो. बरोबर. पण त्या 2 प्लेट्सच्या मधल्या जागेत ज्या क्वांटम लाटा तयार होतात त्या बाहेरच्या लाटांपेक्षा कमी असतात. त्यामुळे बाहेरच्या ऊर्जेचा दाब त्या प्लेट्सना आत ढकलतो. याचा अर्थ ती पोकळी अजिबात रिकामी नाहीये. अगदी बरोबर. याच ऊर्जेच्या महासागरातून व्हर्च्युअल पार्टिकल्स सतत निर्माण होत असतात आणि नष्ट होत असतात. व्हर्च्युअल पार्टिकल्स म्हणजे आभासी कण? हो, पण या व्हर्च्युअल पार्टिकल्सबद्दल वैज्ञानिक विश्वात 2 वेगवेगळे गट आहेत. वास्तववादी वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की हे कण खऱ्या अर्थाने अस्तित्वात आहेत. कारण त्यांच्यामुळे आपण हायड्रोजनच्या अणूमधील ऊर्जेतील बदल मोजू शकतो. हो, आणि दुसरीकडे असेही वैज्ञानिक आहेत ज्यांना हे मान्य नाही. अवास्तववादी वैज्ञानिकांच्या मते हे कण केवळ गणितातील एक सोय आहे आणि खऱ्या अर्थाने भौतिक जगात त्यांचं अस्तित्व नाही. आपण इथे कोणतीही एक बाजू घेत नाही आहोत, पण क्वांटम व्हॅक्यूमची ही पोकळी कधीच पूर्णपणे शून्य नसते, हे तर यातून स्पष्ट होतं. नक्कीच. पण मग जर व्हॅक्यूममध्ये इतकी प्रचंड ऊर्जा आधीच दडलेली आहे, तर ह्या ऊर्जेतून हे संपूर्ण विश्व कसं तयार होऊ शकतं? म्हणजे शून्यातून विश्वाची निर्मिती कशी झाली? इथे बीजीवी थिअरम म्हणजे बोर्गत उथ विलेंकिन थिअरमचा संदर्भ येतो. हो, बीजीवी थिअरम. या सिद्धांताने गणिताच्या आधारे स्पष्ट केलंय की विस्तारणाऱ्या विश्वाला भूतकाळात एक सुरुवात असलीच पाहिजे. अगदी बरोबर. विश्व नेहमीपासून असं विस्तारत असू शकत नाही, त्याचा एक आरंभबिंदू असायलाच हवा. पण मग तो आरंभबिंदू शून्यातून कसा आला? इथे अलेक्झांडर विलेंकिन यांचं क्वांटम टनेलिंग मॉडेल अत्यंत महत्वाची भूमिका बजावतं. विलेंकिन यांनी सुचवलं की हे विश्व खऱ्या अर्थाने शून्यातून निर्माण होऊ शकतं आणि त्यासाठी कोणत्याही बाह्य कारणाची गरज नाही.
म्हणजे आधी काहीच नसताना अचानक विश्व निर्माण झालं. हो, हे समजून घेण्यासाठी आपण किरणोत्सर्गी अणूचं उदाहरण घेऊया. एखादा अणू नेमका कधी फुटेल याला कोणतंही बाह्य कारण नसतं, ती केवळ एक नैसर्गिक संभाव्यता असते. म्हणजे ते अचानक होतं. अगदी त्याचप्रमाणे काहीच नसण्याच्या स्थितीतून अचानक क्वांटम टनेलिंगच्या माध्यमातून एक छोटंसं विश्व निर्माण होऊ शकतं. या प्रक्रियेत आधीचे कोणतेही नियम किंवा जागा अस्तित्वात असण्याची गरज नाही. पण या निर्मितीला आणखी एक अतिशय रंजक आणि वेगळा दृष्टिकोन आहे. तो म्हणजे जेम्स हार्टल आणि स्टीफन हॉकिंग यांचा नो बाउंड्री प्रपोजल. हो, नो बाउंड्री प्रपोजल हा खूपच प्रसिद्ध सिद्धांत आहे. या मॉडेलमध्ये त्यांनी काळाला एका अवकाशाचा परिमाणासारखं मानलं. हॉकिंगने दिलेलं उत्तर ध्रुवाचं उदाहरण मला खूप आवडतं. ते खूपच छान उदाहरण आहे. त्यांनी म्हटलंय की जर आपण पृथ्वीवर उत्तरेकडे जात राहिलो तर आपण उत्तर ध्रुवावर पोहोचतो. पण तिथे पोहोचल्यावर जर कोणी विचारलं उत्तर ध्रुवाच्या आणखी उत्तरेला काय आहे, तर तो प्रश्नच निरर्थक ठरतो. कारण तिथे उत्तर दिशाच संपते. अगदी तसंच. हेच उदाहरण विश्वाच्या सुरुवातीला लागू होतं. हार्टल आणि हॉकिंग यांच्या मते बिग बँगच्या वेळी विश्वाची स्थिती अगदी याच उत्तर ध्रुवासारखी होती. बिग बँगच्या आधी काय होतं हा प्रश्न विचारणं तांत्रिकदृष्ट्या चुकीचं आहे. कारण त्या बिंदूवर काळ नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. बरोबर. जसा विश्वाचा विस्तार झाला तसा काळ उलगडत गेला. त्यामुळे विश्वाला कोणतीही सुरुवात किंवा काठ नाही. मला हे थोडं समजून घेऊ द्या. म्हणजे हॉकिंग यांच्या मते काळ हीच एक अशी गोष्ट आहे जी बिग बँग सोबत सुरू झाली. त्यामुळे विश्वाच्या बाहेर किंवा विश्वाच्या आधी अशी कोणतीही जागा किंवा वेळच नव्हती. अगदी तसंच. आणि येथूनच भौतिकशास्त्रज्ञ आणि तत्ववेत्ते यांच्यात एका नव्या वादाला तोंड फुटतं. शब्दांचा खेळ म्हणूया आपण याला. म्हणजे तो लॉरेन्स क्राउस यांचा दावा? हो. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ लॉरेन्स क्राउस यांनी त्यांच्या पुस्तकात दावा केला की भौतिकशास्त्राने आता हे पूर्णपणे सिद्ध केलं आहे की शून्यातून विश्व कसं बनतं. त्यांच्या मते क्वांटम व्हॅक्यूममधून विश्वाची निर्मिती ही एक नैसर्गिक आणि अनिवार्य प्रक्रिया आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? कारण या दाव्यावर तत्ववेत्ता डेव्हिड अल्बर्ट यांनी अत्यंत सखोल टीका केली आहे. हो, डेव्हिड अल्बर्ट यांची टीका खूप महत्वाची आहे. अल्बर्ट यांच्या मते क्राउस ज्याला शून्यता म्हणत आहेत तो क्वांटम व्हॅक्यूम मुळात काहीतरी आहे. तो भौतिक नियमांनी बांधलेला आहे. अल्बर्ट यांनी यासाठी दिलेलं मुठीचं म्हणजे हाताच्या मुठीचं उदाहरण खूप सोपं आणि चपखल आहे. हो, ते मुठीचं उदाहरण. समजा माझ्या हाताची बोटं उघडी आहेत आणि मग मी ती दुमडून एक मूठ तयार केली. नंतर परत बोटं उघडली की ती मूठ नाहीशी होते. आता इथे मूठ शून्यातून तयार झाली नाही, ती फक्त आधीच अस्तित्वात असलेल्या बोटांची एक विशिष्ट रचना होती. क्वांटम फील्ड्सची रचना बदलणे म्हणजे शून्यातून निर्मिती नव्हे, असं त्यांना म्हणायचं होतं. बरोबर. अल्बर्ट यांचं देखील हेच म्हणणं आहे की क्वांटम क्षेत्रांमधील बदलांमुळे कण तयार होतात आणि नष्ट होतात. पण याला शून्यातून निर्मिती म्हणणं चुकीचं आहे. कारण ती क्वांटम क्षेत्रे आणि त्यांना लागू पडणारे नियम आधीपासूनच अस्तित्वात आहेत. अगदी बरोबर. या अत्यंत गुंतागुंतीच्या वादात शॉन कॅरोल या भौतिकशास्त्रज्ञाने एक महत्त्वाचा समन्वय साधला. त्यांनी निदर्शनास आणून दिलं की हे दोन्ही गट वेगवेगळ्या स्तरावर बोलत आहेत. म्हणजे भौतिकशास्त्रज्ञ विचारतात, नियम असताना कण का निर्माण होतात? हो, आणि तत्ववेत्ते विचारतात, हे नियम आणि क्वांटम क्षेत्र मुळात अस्तित्वातच आहेत. यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. नक्कीच. आता केवळ सिद्धांतावर न थांबता आपण पोकळीतून काहीतरी बाहेर काढण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रियांबद्दल बोलूया. निसर्गात अशा काही प्रक्रिया आहेत ज्या आपल्याला शून्यतेतून भौतिक गोष्टींची निर्मिती कशी होते हे दाखवून देतात. श्विंगर इफेक्ट. हो, श्विंगर इफेक्ट हे याचं उत्तम उदाहरण आहे. जर व्हॅक्यूममध्ये अत्यंत प्रचंड तीव्रतेचे इलेक्ट्रिक फील्ड निर्माण केलं तर त्या ऊर्जेमुळे त्या रिकाम्या पोकळीतून चक्क इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन यांच्या जोड्या प्रत्यक्ष बाहेर खेचल्या जातात. म्हणजे ऊर्जा वापरून आपण चक्क शून्यतेतून पदार्थ निर्माण करू शकतो. श्विंगर इफेक्ट आपल्याला पोकळीची अफाट क्षमता दाखवून देतो, पण गुरुत्वाकर्षण आणि गती यांचा शून्यतेवर होणारा परिणाम याहूनही आश्चर्यकारक आहे. ते कसं काय? आपण हॉकिंग रेडिएशन आणि अनरूही इफेक्टचा विचार करूया. अनरूही इफेक्टनुसार जर एखादा निरीक्षक एका रिकाम्या पोकळीत स्थिर उभा असेल तर त्याला ती जागा पूर्णपणे रिकामी आणि शून्य तापमानाची वाटेल.
पण जर दुसरा एखादा निरीक्षक त्याच पोकळीतून अतिशय वेगाने म्हणजे प्रवेगक गतीने प्रवास करत असेल तर त्याला तीच रिकामी जागा उष्णतेने आणि कणांनी भरलेली दिसेल. अगदी बरोबर. याचा सरळ अर्थ असा होतो की शून्यता किंवा काहीच नसणे ही एक सार्वत्रिक स्थिती नाही. बापरे. ती पाहणाऱ्याच्या गतीवर आणि परिस्थितीवर अवलंबून असते. एकासाठी जी पोकळी आहे तीच दुसऱ्यासाठी कणांनी भरलेली जागा असू शकते. हे ऐकायला एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखं वाटतं. जर हे विश्व भौतिक कणांचं बनलेलं नाहीये आणि शून्यता ही केवळ पाहणाऱ्याच्या गतीवर अवलंबून आहे, तर मग या विश्वाचं अंतिम सत्य काय आहे? इथेच जॉन आर्चिबाल्ड व्हीलर या महान वैज्ञानिकाची इट फ्रॉम बिट ही विलक्षण कल्पना समोर येते. इट फ्रॉम बिट? त्यांच्या मते हे संपूर्ण विश्व भौतिक गोष्टींचं बनलेलंच नाहीये, तर ते माहितीचं म्हणजे इन्फॉर्मेशनचं बनलेलं आहे. जसा कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसणारा फोटो प्रत्यक्षात फक्त 0 आणि 1 या बायनरी कोडिंगचा बनलेला असतो, तसंच आपल्या आजूबाजूचं हे संपूर्ण विश्व क्वांटम स्तरावरील माहितीच्या देवाणघेवाणीतून तयार होतं, असा तो विचार आहे. हो, अगदी तसंच. आणि व्हीलर यांच्या या विचाराला मॅक्स टेगमार्क यांच्या मॅथमॅटिकल युनिव्हर्स हायपोथेसिस या सिद्धांताने आणखी एका वेगळ्या उंचीवर नेलं. मॅथमॅटिकल युनिव्हर्स. टेगमार्क म्हणतात की हे जग गणिताने केवळ वर्णन केलेलं नाहीये, तर हे संपूर्ण जग म्हणजेच गणित आहे. भौतिक वास्तव आणि गणितीय संरचना या दोन वेगवेगळ्या गोष्टी नसून एकच आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गणितीय संरचनांना काळाचं कोणतंही बंधन नसतं. 2+2=4 हे नेहमीच सत्य असतं. अगदी बरोबर. म्हणजे जर विश्व ही मुळात एक गणितीय संरचना असेल तर तिला सुरुवात असण्याची किंवा ती शून्यातून निर्माण होण्याची गरजच पडत नाही. तो विरोधाभास तिथेच संपुष्टात येतो. हे खरोखरच चक्रावून टाकणारं आहे. यासोबतच टिम मॉडेलिन या तत्ववेत्तेचा दृष्टिकोनही येथे महत्त्वाचा ठरतो. ते मानतात की नियम हेच मूलभूत सत्य आहेत. जगाची निर्मिती कशी झाली यापेक्षा जगाला चालवणारे हे नियम मुळात कसे अस्तित्वात आले हा खरा प्रश्न आहे. आजच्या या संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा झाला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. परिपूर्ण शून्यता किंवा काहीच नसणे ही केवळ आपल्या मानवी कल्पनेतील एक त्रुटी किंवा मर्यादा आहे. हो, नक्कीच. आपण रोजच्या जीवनात पाहतो की एक खोली रिकामी करता येते, एक बॉक्स रिकामा करता येतो. त्यावरून आपण विचार करू लागतो की हे संपूर्ण विश्वही कधीतरी रिकामं असेल. पण भौतिकदृष्ट्या आणि गणितीयदृष्ट्या निरपेक्ष पोकळी अस्तित्वात असूच शकत नाही. तिथे कायम काही ना काही ऊर्जेचं, माहितीचं किंवा गणिताचं अस्तित्व असतंच. अगदी. आपण ज्याला शून्यता म्हणतो तो केवळ एका भौतिक अवस्थेकडून दुसऱ्या भौतिक अवस्थेकडे जाणारा एक टप्पा आहे. विश्वाचा पाया हा ऊर्जा, माहिती आणि गणितीय नियमांवर उभा आहे आणि तो नेहमीच तिथे होता. आजची आपली ही सखोल चर्चा एका अशा बिंदूवर येऊन थांबते जिथे एक नवीनच, अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. हा प्रश्न आजच्या स्रोतांवर आधारित आहे, पण आपण त्यावर थेट चर्चा केलेली नाही. जरा विचार करा. कोणता प्रश्न? जर हे संपूर्ण विश्व केवळ माहिती किंवा गणितीय संरचना असेल आणि जॉन व्हीलरच्या सिद्धांतानुसार निरीक्षकाशिवाय गोष्टींना अर्थ प्राप्त होत नसेल, हो, निरीक्षकाची गरज, तर मग विश्वाच्या सुरुवातीला जेव्हा विश्वात कोणतीही जाणीव, कोणताही सजीव अस्तित्वात नव्हता, तेव्हा हे गणित कोणासाठी अस्तित्वात होतं? हा खूपच खोल आणि महत्वाचा प्रश्न आहे. की जोपर्यंत पाहणारी पहिली जाणीव निर्माण होत नाही, तोपर्यंत हे संपूर्ण विश्व एका अर्थाने एका अनामिक शून्यतेतच होतं. हा प्रश्न मी आज आपल्या सर्व ऐकणाऱ्या आणि पाहणाऱ्यांसाठी सोडून देत आहे. यावर नक्कीच सर्वांनी विचार करायला हवा. आजच्या या अत्यंत सखोल आणि रंजक चर्चेत आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तोपर्यंत विचार करत रहा आणि नव्या प्रश्नांचा शोध घेत रहा.